हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अगेन. सो आज माझा स्पेशल डे असा आहे की मला आता ऑफिसला निघायचंय आणि आज आमचा प्लॅन आहे आमच्या आत्याकडे जायचं, म्हणजे सुनीतची आत्या. तुम्ही व्हिडिओमध्ये बरेचदा बघितलं आहेत आणि त्या घाटकोपरलाच राहतात. सो त्यांनी लास्ट वीकेंडच असा एक प्लॅन केलेला आम्ही फॅमिली गेट टुगेदर करूया म्हणून, पण तो काय पॉसिबल नाही झाला कारण की मी आणि सुनीत ऑलरेडी बाहेर होतो. म्हणजे जसं तुम्ही बघितलं आमचा निमगावचं दर्शन वगैरे झालं, त्यासाठी आम्ही ऑलरेडी बाहेर गेलेलो. तो प्लॅन तेव्हा कॅन्सल झाला, पण तो आता या वीकेंडला आम्ही कंटिन्यू करायचा ठरवला आणि आत्याने आम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं. सो आम्ही म्हटलं चला एक छोटंसं फॅमिली गेट टुगेदर करूया. आणि विनीत दादा आणि अर्शिता वहिनी सुद्धा आमच्या घरातले नवीनच कपल होतं, सो थोडा टाइम त्यांच्याबरोबर स्पेंड करूया म्हणून. तर आम्ही असं ठरवलं फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे आत्याकडे जायचं, थोडी मजा मस्ती करूया. खूप सारे त्याच्या प्लॅन्स केलेले आहेत, तर बघू कसं होतंय काय. तर आता डायरेक्ट मी ऑफिसवरनं संध्याकाळी घरीच तिकडे आत्याकडे जाणार आहे, तर तोच मी तिथेच गेल्यावरती व्लॉग स्टार्ट करेल. सो तुम्ही कंटिन्यू बघत राहा आम्ही काय मजा मस्ती करतो कशी. आणि मला वाटतं की माझे इनलॉसची फॅमिली आधी पण बघितली, पण आता हा एक आमचा फॅमिली छोटासा गेट टुगेदर तुम्ही बघणार आहात व्लॉगमध्ये. सो कंटिन्यू बघत राहा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि पुढची मजा मस्ती बघण्यासाठी तुम्हाला माहितीये काय करायचंय, चला. पडला तर काय प्रॉब्लेम नाही रे, पण एक एक सामान बाहेर येईल. बोट गेली तर ते पण आहे. विराट यायच्या आधी आता आम्ही इथे एक कार्यक्रम करून ठेवतोय, कारण की ड्रॉवर्स खाली एक त्याच्या हाताशी एकदम, तर आत्या मस्त ते चिपकवून ठेवतीये. सगळं उचलायला हे सगळं सामान. 2 दिवस तरी तुझी कटपट्टी लागू दे त्याला. सामान का उतरवलं एक्स्ट्रा काम. थँक्स फॉर सुनीत. क्रेडिट गोज टू दादा. वा, हे 4 वर्षापासून असंच होतं, कधी कोणी पाडलं नव्हतं, पण काका बोलते आम्हाला पाडायचं. मला वाटलं आमचा बाबू पाडेल, बाबूनच पाडले. बाबू बोलला आज मी नाही करत, तू जरा करून टाक काम काहीतरी. काय बाबू आहे बा, इकडे बघ पाहिजे. बाबू मस्त बसलाय. बाबू काय करतोय? नाना काय नाना काय काय नाना काय करतो तू? असेल ना मून कुठे भाऊ? मून कुठे? चुकीची मुवमेंट केली ना की ते तिला काय झालंय माहिती नाही. मालिश चाललंय इथे एकदम. आता आकांक्षालाच सांगणार तिकडे तो एकदम ठार झालेला आहे. डिलिव्हरी करायची. आता भाजीवाला बाबू काय करताय तुझ्यावर? हा बाबू, गोष्टी बाबू काय करत? बसलाय बघ कसा. हा पहिले काहीतरी लावलेलं पान बनव, पान बनव. एक्स्ट्राऑर्डिनरी मिक्स पण लावून भेटेल. सर्दी का पाणी वाव भैया वाव. क्या बात. काय लावू, हे लावू का हे लावू? अरे पान बनव. सबसे यंगेस्ट पान वाला. हा आलं. बाबू, बाबू कसा पान बनवतो? आजीचं दे पान. टाकल्याची पापी घे, टाकल्याची पापी घे. घे टाकी पापी घे. त्याच्याशी बोल. जेवला काय विचार? जेवले? लाल पूस, लाल पूस, लाल पूस. त्याने पूस, त्याने पूस, त्याने त्याचं तोंड पूस, तोंड पूस, तोंड पूस त्याचं.
आता एवढं होतं नाही त्याच्याकडे. जेवले भात खाल्ला तो आम्ही आता बनवणार आहोत ब्राउनी जेवल्यानंतर स्वीट डिश. ब्राउनी आणि हा बघा हा आमचा दुसरा ब्राउनी. ह्याची मस्ती बघा. बघितलं आता आम्ही इकडे हीट करायला ठेवली ओव्हन मध्ये. उसके बाद क्या करना है हर्षिता वहिनी? रेडी टू ईट. तो अच्छा तो ब्राउनी पे वी हॅव टू पुट आईस्क्रीम राईट. तर मस्त अशी गरम झाली ब्राउनी आणि याच्यामध्ये आता आईस्क्रीम येणार आहे. चॉको चिपत ते मेल्ट झाले. तो आइसक्रीम अभी आ गई है ठंडी ठंडी. चॉकलेट सिजलिंग की तरह भी ये फील होगा ना रेस्टोरेंट में मिलता वैसा. जे तुम्ही खाल्ले ब्राउनी विद आपके नाम का निकनेम हर्षी. बुलाते हैं मुझे हर्षी. हाँ विनय दादा के दादा हर्षी बोलो. ये ब्राउनी ब्राउनी रेडी. बुकडी वाला आला बुकड. त्यांचं सगळ्यांकडे खाऊन झालेलं ब्राउनी. अजून ते त्याचं संपलं ना तिथं फिरतो तो. हा ज्यांच्या हातात वाटी असेल ना तिथं फिरतो. आम्ही त्याला आईस्क्रीम मध्ये देतो ब्राउनी देतो. बघितलं गाईस. सो वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आणि न्यू व्लॉग नाही हा कंटिन्यूड व्लॉग आहे. जो कालचा पार्ट तुम्ही बघितला. सो आम्ही जस्ट एक 3 दिवसाचं एक प्लॅन केलेलं. आमच्या नीता आत्याकडे आलेलो आहोत आम्ही आणि एक गेट टुगेदर स्मॉल फॅमिली गेट टुगेदर क्रिएट केलं. सो मी आता आली ऑफिसला. सॅटर्डे आहे वर्किंग आहे. आय नो मला यावं लागलं बिकॉज आय कॅन टेक अ लीव राईट नाव. आणि थोडंसं आता मी आज जाणार दुपारी थोडं लवकर. तर प्लॅन केला आम्ही आज वेगळा काहीतरी. आत्याकडे आज परत आमचा स्टे आहे. फ्रायडे सॅटर्डे संडे असा आम्ही स्टे करायचा विचार केलेला. कारण की खूप आय थिंक 1 इयर नाही विनीत दादाच्या लग्नात जेवढा आम्ही स्टे केला त्याच्यानंतर आता आम्ही एक गेट टुगेदर प्लॅन केलं. सो नाव वी आर प्लॅनिंग फॉर समथिंग लाईक फॅमिली गेम्स अँड फॅमिली आउटिंग वगैरे असं काहीतरी बट जवळच्या जवळ. आणि तर आज माझं आता मी सध्या ऑफिसला आलेली आहे. तर मला आता ऑफिसचं काम करायचं आहे आणि ऑफिसचं काम झालं की मग आपण निघायचं आहे. आणि एक 2 चांगल्या प्लेसेसवरती आम्ही जाणार आहोत. म्हणजे प्लॅन तर केलं आहे तर बघू कितपत होतं आहे ते. तर मी त्या प्लेसवर गेल्यावरच तुम्हाला दाखवेल. आणि आता फटाफट ऑफिसचं काम आपल्याला संपवायचं आहे आणि मग निघायचं आहे. Under the boughs where the shadows play. सो मी आता घरी आलेली आहे आणि आज आहे संकष्टी. त्याच्यामुळे संकष्टी निमित्तानं आत्याने केली खिचडी. तर आता जरा दुपारचं मस्त पोटपूजा करूया. मग जे पुढचे प्लॅन्स आहेत ते करूया. आणि हा हर्षिता वहिनीने एक मस्त फळ कापलंय उपवासाचं आम्हाला. रामफळ तुम्ही बघू शकता. हे रामफळ. चला आता उपवास तर आहे पण उपवासाच्या दिवशी उपवास नाही करायचंय. एकदम पोट भरून जेवायचं आपल्याला. तर मी आता हे लंच करून घेते. बघा गाईज ऑरेंज सारखं दिसणारं रामफळ. टोमॅटो पण दिसते. हा एक काइंड ऑफ टोमॅटो. ऑरेंज ऑरेंज पण इट्स रामफळ. जय श्रीराम. गाईज आता आम्ही चाललेलो आहोत आणि आता इथे गाडी तयार होते. दादा येतोय.
प्रसाद घेतलेला आहे या लोकांनी. हरे कृष्णा. सो आम्ही आलेलो आहोत आता गाईस बीच वरती. जुहू बीचला आलेलो आहोत पूर्ण फॅमिली. तुम्ही बघू शकता मागे विनीत दादा आणि हर्षिता वहिनी चालतायत एकदम कपल्स. सो आता आम्ही निघालो एकदम. काय मज्जा करणार आहे सारोई बीचवर. आता तर रात्र झाली यार, सनसेट पण नाही बघायला भेटला. आम्हाला थोडा उशीर झाला. सो आम्ही आता सेटलमेंट केलेली आहे बसायची इकडे सगळेजण. आणि बाबूला घेऊन चाललोय. हाय करा सगळेजण. काकी व्हिडिओ आहे चालू. हे बोलले तिच्या अंगात येईल म्हणून म्हटलं उद्या सकाळी मला अंडा पाव. चला आता आमच्या बाबूला घेऊन जायचं आम्हाला पुढे. फर्स्ट टाइम बीच आहे बाबूचा. बाबू बीच कुठे आला तू. बीच बीच हे बघा रेतीत उडवणं बघा. खुश आहेत. तर आम्ही आता बीचवर आलेलो आहोत आणि आम्ही जरा चुकीच्या टायमिंगला आलो आहोत. आमचा दुपारचा टायमिंग सोडून आम्हाला उशीर झाला सर्वांना लेट. तर आम्ही रात्रीचे आलो आहोत आणि फर्स्ट टाइम बाबूला बीच दाखवायचा होता तर लेट नाईट बीच दाखवलाय त्याला आता आम्ही. बघू पण. आणि आता पुढे आम्ही हळूहळू चालतोय. इथे पाणी आहे बघू शकता तुम्ही. थंड आम्ही हर्षिता वहिनी विनीत दादा आणि आरोही पुढे आलोय. बाकी सगळे आत्या आणि ते सगळे मागे बसलेत. हा बीचचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय पूर्ण. आणि हे सगळेजण आम्ही आलोच पुढे जसं बोललो. समुद्राच्या लाटा रात्रीच्या आणि आवाज मस्त वाटतंय. आणि आमच्या बाबूचा फर्स्ट फेज ऑफ बीच. त्याला जमतच नाही. मस्त चाललाय. आणि ह्या लाटा मे बी अंधारात नसणार दिसणार तुम्हाला. अरे आली. आपण जास्त पुढे आलोय. त्याला वेगळं वाटतं पाया त्यांची काठी जाते. बाबू बाबूला थोडा ऍडव्हेंचरस करायला घेऊन चालत. पण आमचा बाबू घाबरला अंधाराला बघून. अरे काय फट्टू आहे रे बाबू तू. ए बाबू मम्मा झिंगाला लावू झिंगाला पाणी बघ सुंदरीला कसं आत लावणार मग. आहे ना 1 2 3. वहिनी डायगर. कॉटन कॅन्डीज. आणि आपण पुढे अजून बघूया. सो हे आहे बीच वरचं नॉस्टॅल्जिया गाईज. आम्हाला स्टार फ्रूट खायचं होतं. हे स्टार फ्रूट बोरं कैरी आंबट कैरी ही लाल कैरी खूप चांगलं आहे. आणि हे काका विकतात. सो मी आणि आरोहीने घेतलं हे कॅन्डी फ्लॉस आणि स्टार फ्रूट. उपवास असल्यामुळे
पाणीपुरीकडे लक्ष गेलेलं नाहीये, डोळे बंद करून ठेवलेत आम्ही आमचे. उपवास सोडायचा नाहीये, बट स्टार फ्रूट खाऊ शकतो आणि कँडी फ्लॉक्स शुगरचं आहे बस. सो वी कॅन हॅव दॅट. आणि आमची फॅमिली बसली इथे एकदम. अजून कितनी बार आए हो बीच पे अभी? बहुत टाइम. अच्छा बहुत टाइम हो चुका है. वेडिंग का हमारा प्री शूट. अच्छा प्री शूट जुजा पार्टी पे था. बीच टाइप था. गिरगाव चौपाटी, but it was in a beach. Amazing. Everyone should come. रोमॅन्टिक परफेक्ट जागा भेटली आहे. हा मला छोटस समुद्र भेटला बाबूसाठी. छोटा समुद्र तिथे नाही जायचं. तिथे किडा येईल किडा. हा रिटर्न. हे बघ मला एवढं. बस खाली बस. किडा आहे तिथे. तू बाबू आम्ही घेतला. चांगला गेला आमचा वीकेंड. मस्त मजा आली. हा मजा आली भरपूर. दर्शन झाले. सगळं आत्यांमुळे झालंय. हो एकदम आत्याने मस्त प्लॅन केला आणि तो पण ऑन द स्पॉट प्लॅन होता आमचा. असं काही ठरलं नव्हतं. अचानक में धक्का खूप मस्त झालं आमचं. आता आम्ही जरा याची मजा घेतो. उपवास आहे म्हणून, नाही तर काकी मस्त आणलंय आम्ही सगळं आणलंय. चांद मामा दिसायची वाट बघतोय. तेवढंच. आणि इकडे बघा हे त्याचे पाय ब्लॉक करतात आणि तो पण स्वतः देतोय रेती टाकून. अरे वा मस्त आहे ना. चादर छान आहे ना. आता उभा राहा. तिथे टाक माती. टाक त्यांच्यावर. टाक माती. टाक तिथे. टाक त्यांच्याकडे. घे अजून टाक. घे तिथे टाक. जाऊन टाक. मला सांगायला खूप आनंद होत आहे की आमच्या काकीला सेकंड प्राइज मिळालंय सिंगिंग मध्ये. आणि तुम्हाला तर माहिती आहे की काकीचं सिंगिंग आणि इव्हेंट्स डान्स म्हणजे आर्ट्स मध्ये खूप चांगलं आहे काकींचं. तर मला स्वतःला खूप चांगलं वाटतं सांगायला. पण आज म्हणजे त्यांना नाही जायला जमलं काही सिच्युएशनमुळे प्राइज घ्यायला. आणि ते प्राइज ना असं होतं की 200 बायकांमधनं काकीचा सेकंड नंबर आला. सो हे एक प्राईडची गोष्ट होती. एकदम खूप प्राऊड ऑफ होतं ही गोष्ट प्राइज घेताना. पण आता काकीला थोडंसं दुःख होतं की मी नाही गेली तिथे. नाही जमलं त्यांना काही गोष्टींमुळे जायला. बट आता होप सो याच्यापेक्षाही जास्त मोठं काकीसाठी काहीतरी असेल. आपण असं बोलूया आणि विचार करूया. पण आम्हाला खूप अभिमान वाटतं काकी असं सांगायला. आमची सासू एक नंबर डान्स वगैरे सगळ्यामध्ये. आणि माझं तर क्लासिकल कथक माहितीच आहे ना. तर मला असं खूप चांगलं वाटतं सांगायला की कला क्षेत्रामध्ये आमच्या घरातलं खूप लोक आहेत पण काकी पुढे आहे असं सांगायचं. सगळे इव्हेंट्स वगैरे तुम्ही बघितलेच आहेत. चर्चेत आहेतच आहेत सगळ्या गोष्टी. सो डोंट वरी काकी अजून काहीतरी मोठं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला.